गांधीजींना 1947 नंतर एक प्रश्न विचारला होता की बापू, मिळालं ना आता स्वातंत्र्य, आता सगळं आनंदाचं आहे ना? नाही म्हणाले, एक खंत आहे. काय खंत आहे? गांधीजी म्हणाले होते की खंत अशी आहे की माणूस जितका अधिकाधिक ज्ञानी होत जातो तेवढा तो समाजापासून तुटत जातो आणि समाजाला त्या ज्ञानी माणसाचा उपयोग होत नाही, ही माझी खंत आहे. खरं आहे ना ते? पण हे ऋषी व्यास मुनी समाजापासून तुटलेले नाहीत म्हणून हे प्रश्न येत आहेत, आतून आलेले आहेत प्रश्न. आणि सगळ्यात मला एक आवडतं ह्याच्यामधलं की परीक्षित राजा धर्माला विचारतोय, सांग तुझी ही अवस्था कोणी केली? धर्म उत्तर देत नाही. जाता जाता भागवत आपल्याला काय देऊन जातं बघा. धर्म उत्तर देत नाही, चहाडी करत नाही. का चहाडी करत नाही? कारण आपल्याला असं सांगितलं गेलं आहे की वाईट करणाऱ्यांसारखाच, वाईट करणाऱ्यांना जे स्थान मिळतं, सूचकस्यापि तद् भवेत. वाईट करणाऱ्याला जी अवस्था प्राप्त होते त्याची चहाडी करणाऱ्याला सुद्धा तीच अवस्था प्राप्त होते. जाता जाता व्यासमुनी वाक्य लिहून जातात, आपण जागे होतो, आपले डोळे आतून उघडतात आणि मग आपल्या लक्षात येतात की खरोखरी आपल्याला लहानपणापासून सांगतायत चुगली करायची नाही. त्याच्या मागे ही कथा आहे. आज उद्या मी म्हणजे आता जेव्हा कधी विद्यार्थ्यांना सांगेन तेव्हा हा श्लोक त्यांच्या समोर लिहून देईन आणि सांगेन, हे बघा, हे आमचं नाही, हे त्यांनी सांगितलंय. कारण चहाडी करणारा सुद्धा शेवटी त्याच पातळीवर येतो जेव्हा तो चहाडी करतो. जाता जाता वाक्य देतात आणि आपण थरारून जातो. मला आणखीन एक प्रश्न पडतो या सगळ्यात की परीक्षिताच्या हातात कली सापडला होता ना, मग सोडलं कशाला? चांगला मारून टाकायचा. अप्रगल्भ विचार म्हणतात याला. पण मी खरं सांगते, पहिल्यांदा वाचताना मला असंच वाटलं लहान मुलांसारखं की एवढं मिळालं तर कशाला, म्हणजे आता नसतंच ना कलियुग. पण त्यांनी नाही मारलं. तो म्हणाला, तू ब्रह्मावर्तात दिसूच नकोस, तो मला जागा द्या. मग त्या जागा आपल्याला कळणार आहेत नंतर. 4 जागा मागितल्या, द्यूत आहे, मद्य आहे, व्यभिचार आहे, हिंसा आहे. पण जागा म्हटलं ना की माणसाला मोह होतोच. म्हणजे 2 BHK असेल तर वाटतंच ना 3 BHK ला जावं. तो मोह अटत नाही. तेच कलीच्या बाबतीत झालं, मला नाही पुरेसं पडणार, आणखीन एक द्या. रजोगुण दिला, तिथेच खरं तर सगळं संपलं. बाकीच्या गोष्टी बऱ्या पण रजोगुण नको. कारण रजोगुणाचं वैशिष्ट्य काय माहितीये? रजोगुणाचं लसावी काढायचा तर हे हवं, ते हवं, हे हवंच, ते हवंच. हवं 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 म्हणजे रजोगुण. आणि सत्व रजतम आपल्या प्रत्येकात असतात. आपण अगदी किती म्हटलं, नाही बाई मला कसली अपेक्षा नाही, असं नसतं. कारण ना, नाहीतर तो बॅलन्स जाईल. सत्व रजतम हे असावेच लागतात. मला तर कधी कधी विचार करताना असं वाटतं आपला संपूर्ण दिवस सुद्धा 3 गुणात विभागलेला आहे. बघा ना, सकाळी उठून एखाद्या चोराला जरी अट्टल गुन्हेगाराला सांगितलं जा जाऊन अमुकच्या घरी चोरी कर, तो म्हणेल थोड्या वेळाने करतो. कारण सकाळची वेळ ना इतकी सुंदर, इतकी सात्विक असते की वाईट गोष्टी कराव्याशा वाटत नाही. त्यामुळे सकाळी 9 पर्यंतचा वेळ हा सात्विक आहे. 4 वाजल्यापासूनचा, ब्रह्ममुहूर्तापासूनचा 9, असं मला वाटतं की तो सात्विक आहे. आणि मग पुढे काय होतं? पुढे कुणी आलं तरी सांगता, आता मी ऑफिसला जाते, आपण संध्याकाळी भेटू. तो रजोगुण आहे. कारण मला तो काम करायला प्रवृत्त करतो. म्हणून 9 ते 6 हा रजोगुणाचा काळ आहे. म्हणून सगळी ऑफिसेस त्या काळात असतात. आणि 6 नंतरचा काळ, 7च्या आत घरात, हे खूप बरोबर आहे. कारण त्याच्यानंतरचा काळ हा तमाचा प्रादुर्भाव असण्याचा काळ आहे. आणि ह्या 2 हे काळाची जी संधी आहे तिथे संध्या करतोय आपण. या प्रत्येक 2 काळांच्या मधल्या संधीला संध्या करतोय. आणि मुस्लिम समाज सुद्धा जे 5 नमाजी, पंचनमाजी आहेत ना, या 5 संधिका आहेत, वेगवेगळ्या काळांच्या संधी आहेत, तिथे नमाज करतायत. का दिवा लावायचा? की बाहेर तम असला तरी आमच्या घरात आणि आमच्या अंतरंगात नको, म्हणून संध्याकाळचा दिवा लावायचा आहे. कारण तमाचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे.